नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काही काहीला अशी परिस्थिती येते की नाही की आपल्यालाच ती परिस्थिती बरंचसं काही शिकवून जाते. अगदी जवळचीच गोष्ट घेतली तर करोना. ज्यावेळेला करोना जगभर पसरला होता त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टी शिकवून गेल्या. आपण राहायचं कसं, स्वच्छता कशी ठेवायची, कुठल्या गोष्टी करणं आवश्यक आहे. अगदी प्रत्येक चमचासुद्धा बायका पुसून घेत होत्या किंवा घरामध्ये बसून उत्तम स्वयंपाकसुद्धा अनेक बायका करायला लागल्या होत्या. या गोष्टी सगळ्या करोनाने आपल्याला शिकवल्या. तशीच आत्ता एक आणखीन गोष्ट अशी घडली आहे की त्याच्यातनंही आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. ते म्हणजे गॅसची टंचाई. अगदी बरोबर आहे, तुमच्या मनातला प्रश्न आहे की नाही हा. इतकी गॅसची टंचाई आली त्यावेळेला आपल्याला गॅसची किंमत काय आहे ती कळायला लागली. किंमत म्हणजे पैशातली का, तसं नाही. समजा जर गॅस संपला तर आपण जेवायचं काय, कारण हॉटेलमधले सुद्धा गॅस संपलेत, मग तिथेही आता आपल्याला छान काही मिळत नाही आहे. मग करायचं काय. घरात भरपूर धान्य आहे, भरपूर भाज्या आहेत, पण तरीसुद्धा स्वयंपाक करायला गॅस नसेल, चूल पेटवायला लाकूड नसेल तर आपण हे शिजवायचं कसं. बरं, प्रत्येकाकडे काही इलेक्ट्रिक शेगडी असेल असं नाही. त्याच्याकरता आपण गॅसची बचत कशी करायची हे आपण पहिल्यांदा शिकलं पाहिजे. आणि खरं म्हणजे गॅस आणल्यापासून आपल्याला या गोष्टी आपल्या घरातली मोठी माणसं सांगत असतात, पण ज्यावेळेला एखादी गोष्ट आपल्याला सहज उपलब्ध होते ना त्यावेळेला आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो, तिला गृहीत धरतो. गॅसचं सिलेंडर काय संपलं की मिळतं, जाऊन घेऊन यायचं, आहे काय नाही काय. पण तसं नाही आहे. गॅस आपण जर वाचवला किंवा गॅसची जर आपण बचत केली तर जे सिलेंडर तुम्हाला आता 21 दिवस किंवा 1 महिना जातं आहे ते जवळजवळ अजून एक 8-10 दिवस नक्की जाईल. आणि म्हणूनच गॅस कसा वाचवायचा, त्याची बचत कशी करायची याबद्दल आज आपण बोलणार आहोत. पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवायची की तुम्ही असा किंवा कुणी असो किंवा आपली अगदी मदतनीस बाई असेल तरीसुद्धा भाजी करायची म्हटली की पहिल्यांदा गॅस लावते आणि त्याच्यावर पातेलं ठेवून देते की आपली भाजी चिरूस्तोवर ते पातेलं गरम होईल. परंतु तेवढा गॅस जळला जातो. इतकं गॅस तापवायची काही गरजच नसते. आपली भाजी चिरून झाली, सगळं साहित्य आपण काढून ठेवलं असेल की मग भाजी करायला घ्यावी. त्यामुळे आपली गॅसची बचत होते. नाहीतर आपण फोडणीला टाकतो, मग मोहरी कुठे, जिरे कुठे, अरे ह्याच्यात हा मसाला टाकायचा, मग पुन्हा गॅस लहान करायचा. तोवर खरं भाजी शिजलेली असते, पण ह्या गोष्टी करूस्तोवर आपल्याला उशीर होतो आणि आपला गॅस तिथे नेमका वाया जातो. आणखीन एक गोष्ट की आपण ज्यावेळेला फ्रीजमधनं दूध तापवायला घेतो किंवा एखादा पदार्थ गरम करायला घेतो, मुलांनी आई भूक लागली म्हटल्याबरोबर पटकन तो पदार्थ घेतो आणि किंवा ते पातेलं घेतो आणि तसं फ्रीजचं पातेलं आपण गॅसवर ठेवतो. परंतु एवढं थंड पातेलं गरम होण्याकरता आपला खूप गॅस वाया जातो. त्याकरता आपल्याला जर दूध तापवायचं असेल किंवा एखादी गोष्ट जर आपल्याला जेवायच्या वेळेला गरम करायची असेल तर ती कमीत कमी तास 1.5 तास तरी आधी काढून ठेवली पाहिजे. रूम टेम्परेचरला आल्यावर जर ती तुम्ही गॅसवर ठेवली तर आपला तेवढा गॅस वाचला जातो. नंतर आपण पोळ्या करतो त्यावेळेलासुद्धा तवा अगदी जाडाभरडा झालेला असतो, म्हणजे त्याच्यावर इतका थर झालेला असतो की तो तवा तापायलासुद्धा वेळ लागतो. त्यामुळे तवा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे. तवा जेवढा आपला गॅस असेल तेवढा लहानच असला पाहिजे. फार मोठा जर आपला तवा आणि जाड तवा असेल, अतिशय जाड तवा असेल तर तो तेवढा तवा गरम होण्याकरता आपला गॅस तिथेही वाया जाऊ शकतो. आता बऱ्याच वेळेला आपल्याला सांजा करायचा असतो किंवा अशा काही गोष्टी करायच्या असतात. अशा वेळेला कणिक म्हणा, रवा म्हणा, दाण्याचा कूट म्हणा हा मोठ्या प्रमाणात आपण भाजून बाजूला ठेवला पाहिजे. म्हणजे मग काय होतं की ज्या वेळेला आपल्याला लागतो त्यावेळेला आपण पटकन त्याचा वापर होतो. मग फक्त फोडणीला टाकलं की आपला सांजा किंवा शिरा काय असेल तो तयार होतो किंवा दाण्याचा कूट आपला तयार असेल तर खिचडी करताना पुन्हा दाणे भाजा, एवढेसेच भाजा. कारण तो जो आपलं पातेलं जे गरम झालेलं असतं त्यात वाटीभर काय 4 वाट्या जरी दाणे आपण भाजायचे म्हटले तरी 1 वाटीपेक्षा 4 वाटी दाणे भाजायला आपल्याला गॅस कमी लागतो, कारण तो एकाच वेळेला सगळे भाजले जात असतात. दाणे म्हणा किंवा वेलदोडे म्हणा हे जर तुम्ही मिठामध्ये भाजले तर त्याच्यामुळे आपल्या गॅसची तिथेही बचत होऊ शकते, कारण ते दाणे आपले लवकर भाजले जातात. त्याचप्रमाणे काही वेळेला काय होतं की आपल्याला भाजी एवढीशी करायची असते पण पातेलं आपण एवढं मोठं घेतो. मग एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये एवढीशी भाजी जर आपण करत असू तर एवढं मोठं पातेलं तापायला वेळ जातो, तिथेही गॅस वाया जातो. म्हणून जेवढी आपल्याला भाजी करायची असेल तेवढंच पातेलं आपण घेतलं पाहिजे. फोडणी करताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी की ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट त्याच्यामध्ये टाकतो, म्हणजे तेलामध्ये फोडणीत टाकतो, तर ती खूप ओली नसावी. म्हणजे ओलागच्च पालक जर तुम्ही त्या फोडणीमध्ये टाकला तर त्या पाण्याची वाफ होण्यामध्ये किंवा ती परतून भाजी करायची असेल तर तुम्हाला बराच वेळ ती परतत बसावी लागते आणि मग तिथेसुद्धा आपला गॅस वाया जातो. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण स्वयंपाक करायचा असतो, पटकन भांडं घेतो, विसरतो आणि ते आपण गॅसवर ठेवतो. त्याच्यात थोडंसं पाणी शिल्लक असतं. आपण काय म्हणतो, गॅस आहे खाली, ते पटकन वाफ होऊन जाईल.
पण ती वाफ होण्याकरता सुद्धा आपला गॅस तिथे वाया जातो. त्यामुळे कुठलंही पातेलं गॅसवर ठेवायच्या आधी आपण ते पुसून ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला आता आपल्याला गॅसची बचत करायची अशा वेळेला आपण आपले जे पदार्थ आहेत ते शक्यतो कुकरमध्ये करण्याचा प्रयत्न करावा, वन डिश मील करावी. कारण आता सध्या आपल्याला कमी गॅसमध्ये चांगले पदार्थ करायचे आहेत. कुकरमध्ये जर आपण कुठली भाजी किंवा एखादी उसळ जर फोडणीला टाकली तर ती कमी वेळामध्ये शिजते आणि मुख्य म्हणजे तिथेही आपलं गॅस आपण वाचवू शकतो. आणखीन एक महत्त्वाची टीप, आपल्याला वांगी म्हणा, बटाटे म्हणा, फळभाज्या शिजवायला आपल्याला पाणी घालावं लागतं. अशा वेळेला शक्यतो आपल्याला शक्य असेल तर गरम पाणी घालावं. म्हणजे काय होतं की पटकन उकळी येते आणि उकळी आली की भाजी लवकर शिजते आणि मुख्य म्हणजे त्यामुळे भाजीची चव असते ना ती आहे तशीच चांगली राहते. ज्यावेळेला भाजीमध्ये आपण पाणी ओततो ते सुद्धा बेताचं घालावं. त्याच्यावर झाकण ठेवावं आणि झाकणावर सुद्धा थोडं पाणी घालावं. म्हणजे समजा जर आपल्याला भाजीमध्ये आणखीन पाणी घालायची वेळ आली तर त्या गरम पाण्याचा आपण उपयोग करू शकतो. मला आमच्या आजीचं किंवा आईचं आठवतं की ज्यावेळेला पोळीचा तवा गरम असतो त्याच वेळेला त्याच्यामध्ये पटकन तीळ टाकून थोडासा भाजून घ्यायच्या आणि मग त्याचा कूट करून तो भाजीमध्ये वापरायचा. कारण पुन्हा त्याच्याकरता गॅस हा लावावा लागत नाही. कारण पूर्वी चुली होत्या. एकदा चूल शांत झाली की पुन्हा पेटवणं आणि पुन्हा गरम करणं हे शक्यच नसतं. आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला अन्न गरम असतं त्याच वेळेला शक्यतो सगळ्यांनी जेवावं. मला माहिती की प्रत्येकाच्या जेवणाच्या वेगळ्या वेळा असतात, सगळ्यांच्याकडे एकाच वेळेला सगळे जेवत नाही. पण शक्यतो प्रयत्न करावे जेवढे घरातले असतील तेवढ्यांनी तरी त्या वेळेला एकदम जेवावं. म्हणजे तेच अन्न आपल्याला सारखं गरम करा, पुन्हा वाढा, मग त्याची चवही बदलते आणि सारखं अन्न गरम करून करून आपला गॅसही तिथे वाया जातो. अजूनही खूप गोष्टी आहेत. तुम्हालाही कुठल्या गोष्टी आठवत आहेत त्याही मला अभिप्रायामध्ये कळवा. एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचीही माहिती घेऊयात. पण एक मात्र नक्की की ज्यावेळेला टंचाई येते, गॅसची असो, पाण्याची असो, विजेची असो, त्यावेळेला ती आपल्याला खूप शिकवून जाते. या माझ्या मताशी तुम्ही नक्की सहमत असाल ह्याची मला खात्री. असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.